हाय फ्रेंड्स, मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक अँड सेल्फ कोच. 21व्या शतकातील गर्भसंस्कारामध्ये आपले मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे कृतज्ञतेची साधना, कृतज्ञतेची जादू. आपण बालपणी खूप जादू पाहिलेली आहे. लहानपणी आपला जादूवर विश्वास होता, परंतु आपण जसजसे मोठे होत गेलो तसा जादूवरचा विश्वास आपला उडत गेला. पण नाही, जादू आहे, फक्त ती अनुभवायला पाहिजे. आणि ती आता मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जर प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त केली तर खरोखर आपल्या जीवनामध्ये जादू होते. आणि ती जादू आपल्याला आता अनुभवायची आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्या आई बाबांना आठवा. त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या, अगदी बालपणापासून ते आतापर्यंत सर्व आठवा. त्यांनी त्यांच्या स्वतःला काही गोष्टी कमी करून आपले लाड पुरवलेले आहेत, आपले शिक्षण केले, आपले पालन पोषण केले, आपला प्रत्येक गोष्टीचा लाड पुरवला आहे. ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर आणा आणि त्याबद्दल अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. त्यांना धन्यवाद द्या. धन्यवाद देताना प्रत्येक शब्द 3 वेळा म्हणायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्यानंतर आपले शिक्षक, आपल्या शिक्षकांनी आपल्याला खूप घडवलं आहे, आपले करिअर घडवले आहे. त्यामुळेच तर आपण आज इथे आहोत. त्या सर्व शिक्षकांना आपल्या नजरेसमोर आणा आणि त्यांना मनापासून धन्यवाद द्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्यानंतर लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपल्याला पावलोपावली गुरु भेटलेले आहेत. मग ते लहान असो किंवा मोठे असो, ज्या ज्या व्यक्तीकडून आपल्याला ज्ञान मिळाले, कुठलीही छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो, ती आपल्याला शिकायला मिळाली आणि ती शिकायला मिळाली म्हणजेच आपला तो गुरु झाला. त्या प्रत्येक गुरुला आपल्याला आठवायचे आहे, आपल्या नजरेसमोर आणा आणि त्याला मनापासून धन्यवाद द्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्यानंतर आपल्या कुटुंबियांचे धन्यवाद मानायचे आहे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्या कुटुंबियांनी आजपर्यंत आपल्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. जेवढ्या गोष्टी आपल्याला आठवतील त्या नजरेसमोर आणा आणि आपल्या कुटुंबियांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. त्यांना मनापासून थँक्यू म्हणा 3 वेळा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्यानंतर आपल्या शरीराची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्याला बहुमूल्य असे शरीर या परमेश्वराने दिले आहे. आपले डोळे, डोळ्याचे धन्यवाद करा. कित्येक लोकांना डोळे नाही, त्यांना आठवा त्यांचे काय हाल आहेत. त्या तुलनेत आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला डोळे आहेत, आपण सर्व सृष्टी पाहू शकतो, सर्व गोष्टी काही करू शकतो. तर त्या डोळ्यांचे धन्यवाद करा. कान, कित्येक लोकांना ऐकू येत नाही, चांगले कान दिले आहेत, आपल्याला प्रत्येक गोष्ट ऐकू येते. त्यामुळे त्या कानांचे आभार मानायचे आहेत, त्यांना धन्यवाद द्या. आपल्या केसापासून तर पायापर्यंत सगळे अवयव अतिशय महत्वाचे आहे. आणि तो प्रत्येक पार्ट आपल्याला जर नसता तर काय झाले असते इमॅजिन करा. ज्याला पाय नाही अशी लोक आठवा, त्यांचे काय हाल आहेत ते आठवा. आणि मग आपल्याला एवढे सुंदर असे शरीर त्या परमेश्वराने दिले आहेत. त्या परमेश्वराचे आभार माना, त्याची कृतज्ञता व्यक्त करा. त्याला 3 वेळा थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणा. आपल्या सगळ्या अवयवांची कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर आपल्या बाळाची कृतज्ञता व्यक्त करा.
त्या बाळामुळे आपण आईबाबा होणार आहोत आणि तो आनंद आपल्याला मिळणार आहे. ते भाग्य आपल्या नशिबी आहे. म्हणून त्या येणाऱ्या बाळाचे मनापासून स्वागत करा आणि त्याची मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर समाजाची कृतज्ञता. समाजामध्ये कोण कोण आहेत? आपले शेजारी आहेत, डॉक्टर्स आहेत, सफाई कामगार आहेत, नर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, दूधवाला आहे, पेपरवाला आहे. असे अनेक व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर झाले आहे. असे सगळे लोक आठवायचे आहेत आणि त्यांची कृतज्ञता मनापासून व्यक्त करायची आहे. त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या देशाची कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या देशामध्ये कितीतरी प्रकारचे लोक आहेत, कितीतरी प्रकारच्या भाषा आहेत. आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे, शेतीप्रधान आहे. त्या शेतीमुळे आपल्याला अन्नधान्य मिळते. ही उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. आपल्या या धरतीवर अथांग पाणी आहे. त्या पाण्यामुळे आपले जीवन आहे. त्या पाण्याची कृतज्ञता व्यक्त करा. देशाची कृतज्ञता व्यक्त करा. त्यानंतर या संपूर्ण विश्वाची कृतज्ञता व्यक्त करा. पृथ्वी, तेज, वायू, आकाश, अग्नी या विश्वव्यापकतेचा संस्कार माझ्या बाळावर पडणार आहे. त्या संस्काराशी माझे बाळ जोडले जाणार आहे. म्हणून दोघांनीही या सर्व गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या विश्वाची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि तीही अगदी मनापासून तन्मयतेने व्यक्त करायची आहे. त्यासाठी या सर्व गोष्टींची कृतज्ञता अगदी मनापासून व्यक्त करा आणि तुमच्या स्वप्नातील हवा तसा बाळ प्राप्त करा. तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीच्या या काळामध्ये सकारात्मक राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, काहीतरी करत रहा. थँक्यू सो मच अँड टेक केअर.